नमस्कार. दिनांक 29 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे तुझा मुलगाच अर्थ सांगेल. व्यभिचारी बहीण भावंडांवर रागावलेल्या महाराजांना पाहून एका चोखा मेळ्याला भगवंताच्या नरसिंह अवताराची आठवण आली. त्याने स्वयंस्फूर्तीने त्यासंबंधीची भजने म्हणावयास सुरुवात केली आहे. ती ऐकून महाराज लगेच शांत झाले आणि तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, जन्मभर तुला अन्न वस्त्र सुखाने मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला. त्या चोखा मेळ्याने महाराजांकडे ज्ञानेश्वरी काही ठिकाणी समजत नाही ती समजवावी अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा महाराज म्हणाले, तुझा मुलगाच स्वानुभवपूर्वक अर्थ सांगेल. दुराचारी, भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी व्यक्ती जेथे जातील तेथील वातावरण दूषित करतात. साधू संतांना ते लगेच जाणवते. त्यांना ते असह्यही होत असते, पण ते स्वभावतःच सहिष्णू असल्याने मुकाट्याने सोसत असतात. त्यामुळेच ती व्यभिचारी बहीण भावंडे महिनाभर महाराजांची सेवा करीत होती तरी महाराज काही बोलले नाहीत. त्यांची सेवा ते स्वीकारत होते. पण त्या बहीण भावंडांनी जेव्हा चतुर्दश गुणी विडा देण्याचा अमर्यादपणा केला तेव्हा मात्र महाराजांचा पारा चढला. रागावलेल्या महाराजांपुढे उभे राहण्याचे धाडस कोणाच्याच होत नव्हते. त्या रागाचा आविर्भाव बराच काळ महाराजांचे मुद्रेवर दिसत होता. त्याचवेळी एक महार जातीचा माणूस तिथे आला. त्याला महाराजांकडे पाहताच भगवंताच्या नृसिंह अवताराची आठवण झाली. मनाचा निर्मळ आणि भक्तिभाव असा तो वारकरी असल्याने त्याला भगवंताचे तेही रूप विलोभनीय वाटले. त्या क्षणीच तो त्या रूपाशी समरस होऊन एकात्मतेने भजने म्हणू लागला. भगवंताचे नामस्मरण, कीर्तन, वंदन जिथे चालते तेथे वातावरणही प्रसन्न होत असल्याने महाराजांचा राग क्षणार्धात ओसरला आणि ते प्रसन्नतेने हसू लागले. संतुष्ट होऊन त्यांनी त्याला सुपुत्र होण्याबरोबरच अन्नवस्त्राची ददात पडणार नाही असा वर दिला खरा, पण त्या चोख्या मेळ्याला कुठे त्याची गरज होती. रोजची भाजी भाकरी दुवक्त मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्याला त्याची चिंता नव्हतीच. अंग झाकण्यापुरता कपडा मिळाला काय आणि नाही मिळाला काय त्याची त्याला पर्वा नव्हती. पोटी पुत्र संतान नव्हते याचेही दुःख नव्हते. काळजी होती ती एकच, त्याची आवडती ज्ञानेश्वरी काही ठिकाणी त्याला समजत नव्हती. ती समजणे त्याला अधिक गरजेचे आणि मोलाचे होते. म्हणूनच त्याने महाराजांना त्याबाबत कळवळून विनवले. त्याच्या विशुद्ध भक्तीने महाराज अधिकच प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला तुझा मुलगाच स्वानुभवपूर्वक ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगेल असा वर देऊन आश्वस्त केले. भौतिक सुखे भगवत भक्तीपुढे तुच्छच असतात हे सत्य आत्मसात केलेच पाहिजे आणि त्या चोख्या मेळ्यासारखी आपली भगवत भक्ती आहे का याचा शोध प्रत्येकाने घेतलाच पाहिजे हे आवर्जून सांगणारी ही लीला आहे. धन्यवाद.